हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य शेवटचा 19 जुलै 2024 रोजी जो पेपर झाला त्या पेपरमधील तांत्रिक घटकाचे 20 प्रश्न पाहणार आहोत. आणि या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटत आहे की आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक हे जे आपलं ई बुक आहे यातले जशाच तसे प्रश्न विचारलेले आहेत. लाईन टू लाईन प्रश्न यातले आलेले आहेत. आता हे जे 20 प्रश्न मी घेत आहेत ना, हे 20ला 20 प्रश्न या ई बुकमधले आहेत आणि बाकीचे प्रश्नसुद्धा असतीलच. म्हणजे मी आधीच सांगितलं होतं 90 ते 95% प्रश्न या ई बुकमधून जशाच तसे येणार आहेत आणि कालच्या पेपरला आलेत ते. तुम्हालाही आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमचा पेपर झाल्यानंतर मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्राम चॅनलला तुम्हाला आलेले प्रश्न पाठवा. तर या ठिकाणी पहा, आरोग्य शेवट पेपर 19 जुलै 2024 तांत्रिक घटक. पहिला प्रश्न आहे, पाण्याचे असंगत आचरण मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर पाण्याचं असंगत आचरण आपण होपचं जे उपकरण आहे त्याच्या सहाय्याने स्पष्ट करू शकतो किंवा दाखवू शकतो. पृथ्वीवरील वजन दिले होते व चंद्रावरील वजन विचारले होते. तर चंद्रावरील वजन हे पृथ्वीवरील वजनाच्या 1/6 एवढं असतं. त्याच्या पुढे पहा, आता एक्झॅक्ट किती त्यांनी वजन दिलं होतं ते माहीत नाही आपल्याला. म्हणजे पृथ्वीवरचं वजन समजा 72 किलोग्राम असेल तर चंद्रावरचं वजन किती असतं? 72/6 केलं तर ते तुमचं उत्तर येईल 12 उत्तर येईल. समजले? आणि चंद्रावरचं वजन दिलं आणि पृथ्वीवरचं विचारलं तर चंद्रावरील वजनाला 6ने गुणायचं असतं. पुढे लिडोचा फुल फॉर्म सांगा. तर लिडो ही एक जे फुल फॉर्म आहे तिचं आहे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी, हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि भारतामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये लिडोची प्रयोगशाळा आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ त्या तालुक्यामध्ये. पुढे दुहेरी विस्थापन अभिक्रियेवर एक प्रश्न होता, म्हणजे एक रासायनिक अभिक्रिया दिली होती आणि ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे ते सुद्धा आपल्या ई बुकमधलीच रासायनिक अभिक्रिया होती. तर दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे ती. त्यानंतर केपलरचा ग्रहांच्या गतीविषयी तिसरा नियम कोणता आहे? तर सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये फ्रीमध्ये सुद्धा मी गुरुत्वाकर्षणावरचे लेक्चर घेतलेत ना, त्यातले जशाच तसे 2-3 प्रश्न आहेत. लघु परिपथन झाल्यावर काय होते? लघु परिपथन म्हणजे शॉर्टकट. तर शॉर्ट सर्किट तर जेव्हा शॉर्ट सर्किट होतं म्हणजेच लघु परिपथन होतं तेव्हा विद्युतधारेमध्ये वाढ होते. विद्युत चलित्रात काय असते? तर विद्युत चलित्रामध्ये काय होतं माहीत आहे का? तर चलित्रामध्ये विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होतं. विद्युत चलित्रामध्ये विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होत असते. दवबिंदू तापमाना सापेक्ष आर्द्रता किती असते? तर दवबिंदू तापमाना सापेक्ष आर्द्रता ही 100% असते. मुळामध्ये दवबिंदू तापमान म्हणजे काय? तर हवेमध्ये बाष्प सामावून घेण्याची जी क्षमता असते त्या लेवलला ते बाष्प केलं की त्यालाच आपण दवबिंदू तापमान असं म्हणतो. त्याच्या पुढे पहा, आता अंतर्वक्रभिंडातून मिळणारी प्रतिमा कशी असते? तर अंतर्वक्रभिंडातून मिळणारी प्रतिमा आभासी, मूळ वस्तूहून लहान व सुलट असते. भिंगाच्या शेट्टीचे एकक तर ते डायोप्टर आहे. पण काही जणांना म्हणजे असं म्हणलं की भिंगाच्या शेट्टीचं जे समीकरण आहे शेट्टी काढण्याचं, त्याच्यावर एक प्रश्न होता. पुढे पहा, PSLVचा फुल फॉर्म सांगा. तर PSLV म्हणजेच पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल असा त्याचा लॉन्च फॉर्म आहे. आपण म्हणजे मला वाटते 3-4 दिवसापूर्वीच लेक्चर घेतलं होतं, त्याच्यातला जशाच तसा हा प्रश्न आहे अवकाश मोहिमा या टॉपिकवरचा. संतृप्त हायड्रोकार्बनवर एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर प्रथिनांच्या पचनानंतर रक्तामध्ये कोणती अमिनो आम्ले तयार होतात? तर प्रथिनांच्या पचनानंतर रक्तामध्ये हिमोग्लोबिन व प्रतिपिंडे ही अमिनो आम्ले तयार होतात. स्त्रीलिंगी फुलामध्ये काय असते? तर स्त्रीलिंगी फुलामध्ये जायंद्र म्हणजेच स्त्री केसर असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, वृद्धदृष्टीता हा आजार केव्हा होतो? तर भिंगाच्या स्नायूंनी भिंगाचे नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावल्यावर हा वृद्धदृष्टीता हा आजार होतो.
किंवा डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी झाल्यावर सुद्धा हा आजार होतो आणि वय झाल्यानंतर हा आजार होत असतो. पुढीलपैकी कोणता मृदुकाय प्राणी संघातील प्राणी आहे? प्राण्यांच्या वर्गीकरणावर साधारणपणे 5 ते प्रश्न आलेले होते आणि हे सर्व प्रश्न मला वाटते 5 का 6 व्हिडिओ घेतले होते, त्यातलेच प्रश्न आहेत आणि म्हणजे फ्रीमध्ये घेतलेल्या. ई बुकमध्ये तर जशास तसे प्रश्न आहेत हे सगळे. तर मृदुकाय प्राणी संघातील प्राणी कोणते आहेत? कालव, युपुट किंवा सिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस हे येतात. पुढीलपैकी कोणता समपृष्ठरज्जू प्राणी संघ आहे? तर त्याच्यामध्ये समपृष्ठरज्जू प्राणी संघातील प्राणी आहे असा प्रश्न आहे. तर इरोटॉर्डेटा, सेफॅलोटॉर्डेटा, होर्ट्रिब्रेटा ही त्याची उत्तरं आहेत. पुढीलपैकी कोणत्या संघातील प्राणी एकलिंगी असतात? तर संधिपाद प्राणी संघातील प्राणी एकलिंगी असतात. गोलकृमी प्राणी संघातील प्राणीसुद्धा एकलिंगी असतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणता प्राणी निडारिया प्राणी संघातील आहे? तर निडारिया प्राणी संघामध्ये जेलव्याल आहे, सी ॲनिमोन आहे, जेलीफिश येतो, प्रवाळ आहे, फायशेली आहे प्राणी येतात. क्रांतिक कोनात अपवर्तन कोनाचे मूल्य किती असते? तर क्रांतिक कोनामध्ये अपवर्तन कोनाचे मूल्य हे 90 अंश एवढं असतं. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.